नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाज्योतीमार्फत UPSC त्याचप्रमाणे MPSC आणि MPSC ग्रुप बी अँड सी त्याचप्रमाणे पोलीस भरती किंवा मिलिटरी ट्रेनिंग यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याची A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे महाज्योतीमार्फत जे मी हे 3 तुम्हाला फॅकल्टी सांगितलेले आहेत. फॉर एक्झाम्पल MPSC/UPSCs, त्यानंतर MPSC ग्रुप बी अँड सी, त्यानंतर मिलिटरी ट्रेनिंग म्हणजे पोलीस भरती. या कॅटेगरीसाठी फक्त OBC, SBC त्याचप्रमाणे VJ आणि NTB, NTC आणि NTD हेच कॅटेगरीवाले फक्त या ठिकाणी अप्लाय करू शकतात. अदरवाईज या ठिकाणी ओपनवाले त्याचप्रमाणे SC ST हे कॅटेगरीवाले अप्लाय करू शकत नाही. चला तर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याची प्रोसेस थोडक्यात तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचे प्रयत्न करतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या क्रोममध्ये तुम्हाला टाकायचं आहे registration.mahajyoti.org.in. अशा प्रकारे सर्च केल्यावर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटला तुम्हाला जर का ऑनलाईन फॉर्म भरताना जर का आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर ऑलरेडी रजिस्टर्ड दाखवत असेल तर मी याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता. आता या ठिकाणी आल्यावर तुम्हाला सर्वप्रथम टाकायचं आहे तुमचे फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम. ह्या तिन्ही गोष्टी फिलअप केल्यावर त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जेंडर, मेल फिमेल जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी क्लिक करण्यासाठी आता ही प्रोसेस मोबाईलच्या माध्यमातून करत असून आता डेट ऑफ बर्थ टाकण्यासाठी तुम्हाला इकडे पाहता तुम्ही हिरव्या कलरमध्ये वर्ष टाकण्यासाठी या हिरव्या कलरला ओके करायचं आहे. म्हणजे 2026ला या ठिकाणी ओके केल्यावर अशा प्रकारे वर्षाचं कॉलम या ठिकाणी तयार होणार आहे. या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ जे असेल ते डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे आहे 1 बाय 1. अशा प्रकारे या ठिकाणी डेट ऑफ बर्थ फिलअप केल्यावर सेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर इकडे ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ वगैरे आहे का, तर या ठिकाणी नो करायचं आहे. असेल तर यस करून ते तुम्हाला डिटेल तुम्हाला भरावी लागेल. त्यानंतर जो समोरचा कॉलम आहे हँडिकॅपचा, जर का तुम्ही हँडिकॅप असाल तर या ठिकाणी यस केल्यावर तुम्ही हँडिकॅप कुठल्या प्रकारे ते मोडता ते प्रकार या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. माझ्या केसमध्ये हँडिकॅप नसल्याकारणानं मी या ठिकाणी नो या ऑप्शनला क्लिक करणार आहे. त्यानंतर समोरचा ऑप्शन आहे सोशल कॅटेगरी, म्हणजे या ठिकाणी कॅटेगरी ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे पाहता तुम्ही OBC, SBC, VJ, त्यानंतर NTBCD हेच फक्त कॅटेगरीवाले या ठिकाणी अप्लाय करू शकतात, अदरवाईज अप्लाय करू शकत नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून सारथीसुद्धा फॉर्म भरणे सुरू होणार असून सारथीची नोटिफिकेशन आलेली आहे, परंतु ते लिंक काही कारणास्तव ओपन होत नाही. जेव्हा सारथी फॉर्म भरणे सुरू होणार आहे तेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ नक्की येणार आहे. चॅनलवर जर नवीन आले असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ येत राहतात. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर या ठिकाणी मी एक OBC कॅटेगरी निवडतो. त्यानंतर OBC कॅटेगरी निवडला इकडे तुम्हाला कास्टमध्ये टाकायचं आहे. तुमची जे OBCमध्ये माळी, कुंभी, तेली जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. या ठिकाणी सर्वच कॅटेगरी उपलब्ध आहेत. आणि जर का तुम्हाला कॅटेगरी मध्ये शोधायचा अडचण येत असेल या ठिकाणी तुम्ही सर्चचं ऑप्शन आहे, या ठिकाणी सर्च करून तुम्ही तुमची कॅटेगरी वगैरे निवडू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी कॅटेगरी निवडल्यावर तुम्हाला या समोरचा कॉलम आहे नॉन क्रिमिनलचा, या ठिकाणी तुम्हाला काहीही करायचं नाही, ऑटोमॅटिकली या ठिकाणी नॉन क्रिमिनल राहणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा टाकायचा आहे आधार कार्ड नंबर. आधार कार्ड नंबर हा बिलकुल बिनचूक टाकायचा आहे, कारण की आधार कार्ड नंबर चुकला तर समोर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते, खूप मोठी प्रॉब्लेम येऊ शकते. म्हणजे आधार कार्ड नंबर तुम्हाला पद्धतशीरपणे टाकणे गरजेचे आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकला, या ठिकाणी टाका तुमचा ॲड्रेस कोणताही टाकला चालते, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. काही हे नोकरीचा फॉर्म नाही आहे, ॲड्रेस तुम्ही कुठलाही टाकू शकता. ॲड्रेस टाकल्यावर त्यानंतर इकडे तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तालुका, कोण्या तालुक्यामध्ये बिलॉंग करतो तो तालुका या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तालुका या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर पिनकोड टाकल्यावर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्या इकडे तुमचा टाकायचा आहे Gmail ID. आता या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे जर का तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी रजिस्टर दाखवत असेल तर तुम्ही याच्या पहिले फॉर्म भरलेले आहेत, तुम्ही आता या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही. परंतु हे नवीन ॲड आलेली असून
याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊनच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे, जर का तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी रजिस्टर दाखवत असेल तर. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही तुमची संपूर्ण माहिती भरल्यावर प्रोसेस टू स्टेप 2 या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसेस टू स्टेप या ऑप्शनला. त्याचप्रमाणे सांगायचं महत्त्व म्हणजे हे जर का तुम्हाला स्क्रीन अशी कॉम्प्युटरसारखी पाहायची असेल तर या ठिकाणी पाहता की मोबाईलचं 3 डॉटचं ऑप्शन आहे, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे तुम्हाला माहिती असेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहता की डेस्कटॉप साईड या ऑप्शनला क्लिक करून तुमची हे साईट कॉम्प्युटरसारखी होते. माझी पहिली झालेली आहे, त्या कारणास तुम्ही या ठिकाणी करत नाही. अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण माहिती भरल्यावर प्रोसेस टू स्टेप या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पहिली स्टेप कंप्लीट केली असून स्टेप टू प्रोसेस या ऑप्शनला क्लिक केलं. अशा प्रकारे पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी आपली जी माहिती भरली आहे ते आपल्यासमोर शो होणार आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे आणि खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी पाहता तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट्स अपलोडिंगमध्ये तुम्हाला सर्वप्रथम टाकायचा आहे तुमचा फोटो 200 KB आतमध्ये, सिग्नेचर हे बिन 200 KB आतमध्येच. त्यानंतर टाकायचं आहे आधार कार्ड 200 KB आतमध्ये, फोटो किंवा JPG किंवा PDF दोन्ही प्रकार तुम्ही टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर आहे कास्ट सर्टिफिकेट 200 KB आतमध्ये, फोटो किंवा PDF. त्यानंतर नॉन क्रिमिनल हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही अपलोड करून प्रोसेस टू फायनल स्टेप या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट्स अपलोडिंग करताना तुम्हाला चूज फाईल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. चूज फाईल या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला अलाउ करायचं आहे. हे मोबाईलमध्ये आपण फॉर्म भरत असून त्यानंतर या ठिकाणी तुमचे 2-3 ऑप्शन दिसतील. तर या ठिकाणी पाहता तुम्ही मीडिया प्लेअर, मीडिया पिकर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आपल्या गॅलरीमध्ये जाण्यासाठी. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर आणि ज्या ठिकाणी तुमचा फोटो ठेवला आहे त्या ठिकाणी क्लिक करून तो तुम्हाला फोटो या ठिकाणी 1 बाय 1 अपलोड करायचा आहे. मित्रांनो, फोटो निवडल्यावर, फोटो किंवा डॉक्युमेंट्स निवडल्यावर अपलोड इमेज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अपलोड इमेज या ऑप्शनला क्लिक केल्यावर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी अपलोड इमेज ऑप्शनला क्लिक केला, फोटो सही अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोडिंग करायचे आहे 1 बाय 1. जर का तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असून आता प्रोसेस टू फायनल स्टेप या ऑप्शनला क्लिक करूया. प्रोसेस टू फायनल स्टेप ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. OTP व्हेरीफाय केल्यावर तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी OTP आलेला असून व्हॅलिड OTP या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, या ठिकाणी OTP व्हेरीफाय केल्यावर तुम्ही ॲटोमॅटिकली आपल्या होम पेजवर येणार आहे. तर या ठिकाणी आता तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला जनरेट OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवर एक 5 आकडी OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हॅलिडेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या पोर्टलमध्ये या ठिकाणी लॉग इन होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्याचे 3 ऑप्शन दिसतील. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा डॅशबोर्ड पाहायचं असेल त्या 3 डॉटला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं प्रोफाईल दिसेल. त्यानंतर तुम्ही कुठल्यासाठी अप्लाय करू शकता ती सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला UPSC, MPSC, त्याचप्रमाणे MPSC ग्रुप B and C, त्यानंतर मिलिटरी पोलीस ट्रेनिंग अशा प्रकारे या ठिकाणी 3 तुम्हाला ऑप्शन दिसतील. सध्या फक्त या ठिकाणी 3च ऑप्शन चालू आहेत. आणि ज्या मुलांनासुद्धा डबल फॉर्म भरायचा असेल तर या लिंकवर तुम्ही फॉर्म भरू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला जनरली मी आता या ठिकाणी एक पोलीस भरती म्हणून फॉर्म भरत असून तर मी या तिसऱ्या ऑप्शनला क्लिक करत आहे, मिलिटरी ट्रेनिंग 2026-27. तर या ठिकाणी पाहता तुम्ही अप्लाय अँड व्ह्यूचं ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी क्लिक करूया. फॉर्म भरण्याला तुम्ही कुठलाही फॉर्म भरू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर या ठिकाणी पाहता की एक असं लिहून आलेलं आहे की यू आर नॉट इलिजिबल ॲज पर एज क्रायटेरिया. म्हणजे मी जे डेट ऑफ बर्थ यूज केलेली आहे ती डेट ऑफ बर्थ या ठिकाणी बसत नाही. तर आपण दुसरा या ठिकाणी एक फॉर्म भरूया. पुन्हा आपल्याला होमपेजला क्लिक करू. त्यानंतर या ठिकाणी पाहूया की MPSC ग्रुप B and C या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की अप्लाय हिअरचं एक ऑप्शन दिलेलं आहे, MPSC ग्रुप B and C ट्रेनिंग 2026-27. तर या ठिकाणी क्लिक करूया फॉर्म भरण्यासाठी. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे दुसरं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाही. या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे की क्वालिफिकेशन डिटेलमध्ये या ठिकाणी तुमचं जे महाज्योती स्कॉलरशिपचं या ठिकाणी येस हे ठेवायचं आहे, कारण की या ठिकाणी नोचं ऑप्शन नाही आहे. त्यानंतर समोरचं ऑप्शन आहे सेंटरचं.
सेंटर तुम्हाला या ठिकाणी 5 निवडायचे आहेत. सेंटर निवडण्यासाठी तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, सिलेक्ट प्रेफरन्स. या ठिकाणी सर्व जिल्हे तुम्हाला दिसतील. तुम्हाला जो जिल्हा हवा असेल जवळचा दूरचा तो या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. तुम्हाला अशा प्रकारे हे 5 सेंटर निवडायचे आहेत. अशा प्रकारे हे 5 सेंटर निवडल्यावर त्यानंतर खालचं ऑप्शन आहे यू हॅव प्रिवाइस अपियर फॉर MPSC सेकंड इयर एक्झाम. जर का तुम्ही मागच्या वेळेस जर का तुम्ही पास झाले असाल तर तुम्ही यस करायचं नसेल तर नो करायचं आहे. मी या ठिकाणी नो करतो, तुम्ही सुद्धा या ठिकाणी नोच करायचं आहे. आणि जर का तुम्ही यस केलं तर तुम्हाला हे सर्व कॉलम भरावे लागेल जे अनलॉक आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशनला या ऑप्शनला क्लिक करून तुमचं जे हायेस्ट असेल हे टाकायचं. जर का तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन निवडायचं. आणि फक्त जर का ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन निवडायचं. जर का तुमचं दोन्ही असेल तर तुम्हाला पोस्ट म्हणजे हायेस्ट क्वालिफिकेशन टाकायचं आहे. तर माझ्या केसमध्ये फक्त ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यामुळे ग्रॅज्युएशनच मी या ठिकाणी निवडणार आहे. त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन काय केलं, डिग्री द्यायची आहे, BA BCom BSc जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे डिग्री नेममध्ये. त्यानंतर इकडे तुम्हाला लिहायचं आहे पास. तर या ठिकाणी एकच ऑप्शन आहे पास. त्यानंतर इकडे समोर लिहायचं आहे पासिंग इयर. तुम्ही कोण्या वर्षी पासआउट झाला ते पासआउट तुम्हाला टाकायचं आहे ग्रॅज्युएशनचं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचं. त्यानंतर समोरचं ऑप्शन आहे युअर युनिव्हर्सिटी मेकिंग सिस्टीम. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमची जे मार्कशीट आहे CGPA आहे की मार्किंग आहे. तर जनरली जे आपले जुने जर मार्कशीट असतात या CGPA म्हणजे मार्किंग असते पर्सेंटेज. तर नवीनवाल्यांसाठी CGPA असते. तर मराठी या ठिकाणी पर्सेंटेज असून तर आता तुम्हाला पर्सेंटेजचं ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला किती मार्क मिळाले कितीपैकी या ठिकाणी टाकायचं आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये टाकायचं टोटलमध्ये तुम्हाला कितीपैकी मार्क मिळाले. जनरली 1600 पैकी असेल तर इकडे तुम्हाला ऑप्टेन म्हणजे किती मार्क मिळाले ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला मार्किंग टाकायचं आहे, पर्सेंटेज ऑटोमॅटिकली निघतील. आणि जर का तुमच्या मार्कशीटवर CGPA असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. CGPA तुम्हाला निवडायचं आहे. CGPA निवडल्यावर तुमचं CGPA किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे हे तुम्हाला मार्किंगचा कॉलम टाकायचा आहे. सो मित्रांनो अशा प्रकारे हे तुम्हाला केल्यावर या ठिकाणी अपडेटचं ऑप्शन आहे. अपडेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे पूर्ण माहिती भरल्यावर. त्यानंतर खाली आता एक शेवटची स्टेप आहे आपली रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. म्हणजे जे तुम्ही क्वालिफिकेशन टाकलेलं आहे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्याची फक्त एकच मार्कशीट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. पुन्हा तुम्हाला अपलोड करण्यासाठी चूज फाईल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि इकडे मीडिया पिकर या ऑप्शनला क्लिक करून ज्या ठिकाणी तुमची ते PDF ठेवलेली आहे किंवा मार्कशीट ठेवलेली आहे ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे. ते JPG स्वरूपात तुम्ही सुद्धा किंवा मग आपलं PDF मध्ये 200 KB आतमध्येसुद्धा तुम्ही टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मार्कशीट अपलोड केल्यावर तुम्हाला अपलोड इमेज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तेव्हाच ते या ठिकाणी अपलोड होणार आहे, अदरवाईज या ठिकाणी अपलोड होणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी दिसायला हवं. त्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर सबमिट फॉर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिट फॉर्म करण्यापूर्वी हे अगोदरची माहिती पूर्ण एकदा चेक करून घ्यायची आहे. चेक करायचं कामच नाही, कारण की या ठिकाणी काहीही आपण भरलेलं नसून डायरेक्ट तुम्हाला फक्त शैक्षणिक माहिती भरायची आहे. त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर समजा सबमिट करायच्या पहिले फॉर्म पूर्ण पहिले भरून घेणे गरजेचे आहे. तर आता या ठिकाणी फायनल सबमिट या ऑप्शनला क्लिक करूया. फायनल सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमचा फॉर्म या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. या ठिकाणी पाहता की एक डाउनलोड सबमिशन फॉर्मचा ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर्म डाउनलोड करण्यासाठी. सो मित्रांनो अशा प्रकारे आज आपण A to Z याची प्रोसेस पाहिलेली असून जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. आणि बाकीचे सुद्धा अदर फॉर्म भरण्यासाठी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तेवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.